Hello guys, today we are learning very important sentences and these sentences are very interesting and innovative sentences. आणि ही सेंटेन्सेस कोणती आहेत ते आपल्याला आज बघायचं आहे. मित्र, बऱ्याच वेळेस काय होतं की आपण वेगवेगळे प्रकारचे वाक्य इंग्लिश बोलत असतो, परंतु आपल्याला माहीत नसतं की अशा प्रकारची वाक्ये कशी बोलायची. आता बघूया की मी तुम्हाला 3 वाक्य दाखवणार आहे. ही वाक्य कशी बोलायची ही आपल्याला बऱ्याच वेळेस लक्षात येत नाही. बघा, हे वाक्य आपल्याला कसं बोलायचं ते लक्षात येत नाही. अनेकांना हे माहीत नसतं आणि मग आपली इंग्लिशमध्ये अडचण होते. किंवा दुसरं एक वाक्य बघा, हे वाक्य देखील बोलताना आपली अडचण होते. तिला परीक्षेला जायचं होतं. आता हे सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये आहे, तर हे दुसरं सिंपल पास्ट टेन्स आहे. तिला परीक्षेला जायचं होतं. हे वाक्य इंग्लिशमध्ये कसं बोलायचं बरं? लक्षात येतं आहे का? नाही येत. किंवा तिसरं वाक्य बघा, तुम्हाला अभ्यास करायचा असेल. हे पण वाक्य इंग्लिशमध्ये कसं बोलायचं? तर एक छोटीशी ट्रिक आहे आणि ती ट्रिक जर वापरली तर तुम्हाला हे तिन्ही पण वाक्ये अतिशय सोप्या पद्धतीने, चांगल्या पद्धतीने बोलता येतील. तर बघूया आपण काय ट्रिक आहे. तर मित्र, त्याच्या अगोदर मला एक तुम्हाला सांगायचं आहे की असे महत्त्वाचे व्हिडिओ मी तुम्हाला नियमित पाठवत असतो. हे जर तुम्हाला व्हिडिओ नियमितपणे पाहायचे असतील आणि त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला जर घ्यायचे असतील तर या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. किंवा तुम्हाला कोणकोणत्या प्रकारचे व्हिडिओ या ठिकाणी माझ्याकडून पाहायचे आहेत, ऐकायचे आहेत आणि बघायचे आहेत ते जर तुमची इच्छा असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये मला कळवा. नक्कीच तुम्हाला तशा प्रकारचे व्हिडिओ मी बनवून पाठवणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लाईक करायला आणि शेअर करायला मात्र विसरू नका. तर बघूया आपण अशा प्रकारचे वाक्य कसे करायचे. हे वाक्य जरी सिंपल प्रेझेंट टेन्समधलं असलं तरी या वाक्यामध्ये एक जो सब्जेक्ट आहे, जो मी सब्जेक्ट आहे, याला काहीतरी घरी जाण्याची नेसेसिटी आहे, गरज आहे. मग ज्यावेळेस असे नेसेसिटीचे वाक्य आपल्याला करायचे असतात त्यावेळेस आपल्याला एक रचना असते इंग्लिशमध्ये, हॅव टू किंवा हॅज टू. अशा प्रकारची एक रचना आपल्याला इंग्लिशमध्ये वापरावी लागते. ही रचना जर आपल्याला समजली तर आपल्याला मला घरी जायचं आहे, जी माझी गरज आहे किंवा माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे किंवा माझ्यावर बंधनकारक आहे, मला घरी जायचं आहे, तर असे जे वाक्य असतात की माझी गरज आहे, तर असे वाक्य करण्यासाठी आपल्याला हॅव टू किंवा हॅज टू अशी एक स्ट्रक्चर वापरावं लागतं. तर मग ही ट्रिक वापरावी लागते. मग ही ट्रिक काय आहे ते बघू आपण. तर मला तर आपल्याला माहिती आहे की आय वापरायचं आपल्याला. मग इथं आयच्या नंतर हॅव टू वापरायचं का हॅज टू वापरायचं? तर आयच्या नंतर हॅव टू वापरायचं. काय वापरायचं? आयच्या नंतर हॅव टू वापरायचं. आणि जायचं आहे, जायचं आहे काय शब्द आहे? गो. आय हॅव टू गो होम असं वाक्य करायचं. आय हॅव टू गो होम. मग यासाठी स्ट्रक्चर काय असतं? सब्जेक्ट घ्यावा लागतो, हॅव टू घ्यावा लागतं किंवा हॅज टू घ्यावा लागतं आणि नंतर V1 किंवा हे व्ही घ्यावं लागतं आणि नंतर RPS घ्यायचं, म्हणजे जे इतर वाक्य राहिले ते घ्यायचं. आणि हा जो टू गो आहे हे मूळ क्रियापद घ्यायचं, मूळ क्रियापद. तर आता तुम्हाला एक गोष्ट माहीत आहे, हाव टू कधी घ्यायचं आणि हॅज टू कधी घ्यायचं. तर हाव टू कधी घ्यायचं? जेव्हा सब्जेक्ट आय असेल किंवा यू असेल किंवा प्लुरल असेल. जसं आय हॅव टू स्पीक इंग्लिश, म्हणजे नेसेसिटी सांगायला वेळ. आय हॅव टू स्पीक इंग्लिश. एखाद्या ठिकाणी तुम्हाला मराठी बोलून जमत नाही किंवा हिंदी बोलून जमत नाही, त्या ठिकाणी तुम्हाला इंग्रजीच बोलावे लागते. तर त्यावेळेस काय म्हणावं लागेल तुम्हाला? आय हॅव टू स्पीक इंग्लिश. किंवा त्याला इंग्लिश बोलायचं आहे तर मग काय म्हणावं लागेल? ही हॅज टू स्पीक इंग्लिश. हॅव टू कधी वापरायचं? आयसाठी वापरायचं, यूसाठी वापरायचं, वीसाठी वापरायचं जे प्लुरल आहेत, किंवा देसाठी वापरायचं, किंवा पीपल हे देखील प्लुरल आहे, याच्यासाठी हॅव टू वापरायचं. म्हणजे परदेशात लोकांना इंग्लिश बोलायचं आहे म्हणजे तिथं कंपल्शन असतं. म्हणजे पीपल हॅव टू स्पीक इंग्लिश ॲब्रॉड, म्हणजे लोकांना बाहेर इंग्लिश बोलावं लागतं किंवा बोलायचं असतं, अशा प्रकारचं. किंवा मला गाणं गायचं आहे हे जे वाक्य आहे, म्हणजे मला कंपल्शन आहे, जर नाही गायलं तर जमणार नाही. मग अशा वेळेस काय करायचं? तर आय हॅव टू सिंग अ सॉन्ग. मला गाणं गायचं आहे, आय हॅव टू सिंग अ सॉन्ग असं तुम्हाला वाक्य म्हणावं लागेल. मग हॅव टू कधी वापरायचं लक्षात आलं? जेव्हा सब्जेक्ट प्लुरल असेल तेव्हा काय करायचं? हॅव टू वापरायचं. किंवा आय असेल, यू असेल, मग सिंग्युलर यू असेल, प्लुरल यू असेल तर त्यावेळेस हॅव टू वापरायचं. आणि हॅज टू कधी वापरायचं? जेव्हा सब्जेक्ट सिंग्युलर असेल. किंवा गीता हॅज टू
सिंग अ सॉन्ग, म्हणजे याचा काय अर्थ झाला, गीताला गाणं गायचं आहे, तिच्याला कंपल्शन आहे. सी हॅज टू टीच अ मॅथ, तिला मॅथ शिकवायचं आहे. सी हॅज टू टीच अ मॅथ म्हणजे तिला मॅथ शिकवायचं आहे. अशा प्रकारचे प्रेझेंट टेन्सचे वाक्य तुम्ही अशंक करू शकता. मला सायन्स शिकायचं आहे, आय हॅव टू लर्न सायन्स, किंवा तिला सायन्स शिकायचं आहे, सी हॅज टू लर्न सायन्स, किंवा विजयला सायन्स शिकायचं आहे, विजय हॅज टू लर्न सायन्स, किंवा गौरीला सायन्स शिकायचं आहे, गौरी हॅज टू लर्न सायन्स. अशा प्रकारचे वाक्य आपण हॅज टू आणि हॅव टूचा वापर करून प्रेझेंट टेन्समध्ये करू शकतो, की जेव्हा नजीकची एखादी गोष्ट तुम्हाला करायची आहे नजीकच्या काळामध्ये आणि ती नेसेसिटी आहे, केल्याशिवाय भागत नाही, अशा वेळेस हॅव टू वापरायचं किंवा हॅज टू वापरायचं. लक्षात आलं? मला असं वाटतं की तुम्हाला हॅव टू कधी वापरायचं आणि हॅज टू कधी वापरायचं ते पण कळलं, आणि अशा प्रकारची रचना कधी करायच्या त्या देखील लक्षात आलेल्या आहेत. आता आपण दुसरं वाक्य बघूया की हे वाक्य कसं वापरायचं. तिला परीक्षेला जायचं होतं. आता इथं तिला देखील परीक्षेला जायचं कंपल्शन आहे, गेल्याशिवाय भागत नाही, परंतु हे जे वाक्य आहे हे पास्टमध्ये आहे. कधी आहे? पास्टमध्ये, भूतकाळमध्ये. तिला ते काल जायचं होतं, जर गेली नसती तर जमलं नसतं. अरे एखाद्याला तुम्हाला कोणी विचारलं की अरे तू काल उभा राहिला नाही, मी तुला हाक मारली होती, मग आपण काय म्हणणार, अरे नाही मला परीक्षेला जायचं होतं. का? जर नसतं गेलो तर माझी परीक्षा बुडाली असते. असं जे वाक्य असतं त्यावेळेस अशा वेळेस आपल्याला काय करावं लागतं, हॅव टूच्या ऐवजी आता हे पास्ट असल्यामुळे हॅड टू वापरावं लागेल. काय वापरावं लागेल? हॅड टू वापरावं लागेल. मग काय, सब्जेक्ट प्लस हॅड टू प्लस व्हर्ब प्लस इतर वाक्य RPS. आता इथं हॅड टू एकच व्हर्ब असल्यामुळे सिंग्युलर असलं तरी हॅड टू आणि प्ल्युरल असलं तरी हॅड टू. जसं तिला परीक्षेला जायचं होतं, मग काय होईल, सी हॅड टू गो टू एक्झाम, सी हॅड टू गो टू एक्झाम. अशा प्रकारे राघवला मूव्ही पाहायची होती, हे वाक्य राघवला मूव्ही पाहायची होती म्हणजे काय होईल, मग राघव हॅड टू वॉच मूव्ही. किंवा आकाशला गावाला जायचं होतं, आकाश हॅड टू गो टू व्हिलेज, किंवा आकाश हॅड टू गो टू आउट ऑफ स्टेशन, किंवा आकाश हॅड टू गो टू सिटी. अशा प्रकारची वाक्य तुम्ही करू शकता हॅव टू हॅड टूचा वापर करून. हे झालं भूतकाळामध्ये. अजून काही भूतकाळामध्ये वाक्य तुम्हाला करता येतील. जसं आम्हाला पैसे कमवायचे होते, भूतकाळामध्ये आम्हाला पैसे कमवायचे होते, जर नसते कमवले तर जमलं नसतं, म्हणजे आमच्यासमोर ऑब्लिगेशन होतं, आमची गरज होती. असं जे वाक्य असतं त्यावेळेस आपल्याला काय करावं लागतं, हॅड टू वापरावं लागतं. म्हणजेच वी हॅड टू अर्न मनी, आम्हाला पैसे कमवायचे होते, वी हॅड टू अर्न मनी. लक्षात आलं? तुम्ही असे अनेक वाक्य करू शकता. किंवा मला काल व्हिडिओ बनवायचा होता, म्हणजे काय होईल मग, आय हॅड टू मेक व्हिडिओ यस्टरडे, आहे का नाही. मला काल तुला बोलायचं होतं, आय हॅड टू स्पीक यू यस्टरडे. अशा प्रकारचे वाक्य आपण भूतकाळामध्ये करू शकतो. आता आपण तिसरं वाक्य बघूया, हे कसं करायचं. तुम्हाला अभ्यास करायचा असेल. आता आपण बघितलं प्रेझेंटमधलं आहे, पास्टमधलं होतं, आता हे फ्युचरमधलं सेंटेन्स आहे असेल. तर मग फ्युचरमध्ये सेंटेन्सेस असतील तर काय करायचे, आपल्याला माहिती आहे हाऊ टूचं फ्युचर फॉर्म काय आहे, शॅल हॅव किंवा विल हॅव, शॅल हॅव किंवा विल हॅव टू, अशा प्रकारचं. आणि बाकी स्ट्रक्चर सगळं सेम घ्यायचं, वर्ड घ्यायचं, वरचं मूळ फॉर्म घ्यायचा आणि नंतर RPS म्हणजे शिल्लक राहिलेलं वाक्य घ्यायचं. तर म्हणजे तुम्हाला अभ्यास करायचा असेल, हे फ्युचरमध्ये आहे, उद्या तुम्हाला अभ्यास करायचा असेल, जर नाही केला तर जमणार नाही, अशा प्रकारचं ऑब्लिगेशन किंवा नेसेसिटी सांगण्यासाठी भविष्यकाळातली, फ्युचरमधली असं वाक्य वापरतात. आता हे वाक्य कसं होईल मग, यू विल हॅव टू स्टडी, यू विल हॅव टू स्टडी, तुला अभ्यास किंवा तुम्हाला अभ्यास करायचा असेल. किंवा तुम्हाला गणित शिकवायचं असेल तर कसं होईल मग, तुम्हाला गणित शिकवायचं असेल, यू विल हॅव टू टीच मॅथ्स, यू विल हॅव टू टीच मॅथ्स. किंवा तुला पैसे द्यायचे असतील, कसं होईल मग, यू विल हॅव टू गिव्ह मनी. किंवा गौरवला पुस्तक द्यायचं असेल, कसं होईल मग, गौरव विल हॅव टू गिव्ह बुक, है ना, गौरव विल हॅव टू गिव्ह अ बुक, अशा प्रकारचं वाक्य. किंवा विशालला पाणी प्यायचं असेल, म्हणजे उद्याची गोष्ट आहे फ्युचरमधली, विशाल विल हॅव टू ड्रिंक वॉटर,
विशाल विल हॅव टू ड्रिंक वॉटर. अशा प्रकारची वाक्य आपल्याला या ठिकाणी करावे लागतात. आपण बघितलं प्रेझेंटमध्ये हॅव टू हॅज टू कसं वापरायचं, पास्टमध्ये हॅड टू कसं वापरायचं आणि फ्युचरमध्ये शॅल हॅव टू विल हॅव टू कसं वापरायचं. आता तुम्हाला माहीत आहे शॅल कधी वापरायचं असतं, आय नंतर शॅल वापरायला लागायचं असलं. किंवा जसं की मला पुस्तक वाचायचं असेल तर आय शॅल हॅव टू रीड बुक. मला पुस्तक वाचायचं असेल आय शॅल हॅव टू रीड बुक अशा प्रकारचं. किंवा मला मूव्ही पाहायची असेल आय शॅल हॅव टू वॉच मूव्ही. असे तुम्ही वाक्य या ठिकाणी ह्या 3 स्ट्रक्चरचा वापर करून करू शकता. लक्षात येतं आहे. म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस एखादी गरजेची गोष्ट करायची नजीकच्या काळात करायची त्यावेळेस ही जी स्ट्रक्चर असतं स्पेशली सब्जेक्ट प्लस हॅव टू हॅज टू प्लस वर्ब प्लस RPS किंवा भूतकाळामध्ये हॅव टू हॅज टूच्या ऐवजी हॅड टू वापरायचं आणि भविष्यकाळामध्ये विल हॅव टू किंवा शॅल हॅव टू वापरायचं. आलं लक्षात. आता बघूया आपण की याचं निगेटिव्ह कसं करायचं. निगेटिव्ह फार सोपं आहे. जसं की एक वाक्य आहे आय हॅव टू स्पीक इन इंग्लिश. हे वाक्य जर आपल्याला असेल तर याचं निगेटिव्ह करायचं तर काय होईल तर थोडासा चेंज करायचा आणि काय करायचं आय डोंट घ्यायचं. आय डोंट हॅव टू स्पीक इन इंग्लिश. आय डोंट हॅव टू स्पीक इन इंग्लिश. किंवा आता आय आहे म्हणून डू घेतलं. तुम्हाला डू आणि डज कसं घ्यायचं हे आपण दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. त्याचं तुम्हाला मी लिंक पाठवलं, तो बघून तुम्ही डू आणि डूज कसं वापरायचं ते करू शकता. आता बघूया आपण तिला पाणी प्यायचं नाही हे कसं होईल. म्हणजे सी हॅज असेल ना तर, परंतु इथं आता आपण सी डज करायचं. सी डझंट. आता इथं हॅव टूज घ्यायचं. सी डझंट हॅव टू ड्रिंक वॉटर. तिला पाणी प्यायचं नसेल. शी डझंट हॅव टू ड्रिंक वॉटर. असं निगेटिव्ह करायचं. निगेटिव्ह करताना जर सब्जेक्ट आय किंवा यू असेल किंवा प्लुरल असेल तर डू नॉट घ्यायचं. किंवा सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर डझंट घ्यायचं. तसंच भूतकाळामध्ये असेल तर डिड घ्यायचं. जसं की आपल्याला याचं काय करता येईल शी डिडंट हॅव टू ड्रिंक वॉटर. आणि भविष्यकाळ असेल तर मात्र डू किंवा डज घ्यायचं नाही किंवा डिड घ्यायचं नाही. भविष्यकाळामध्ये निगेटिव्ह करताना समजा सी विलच्या नंतर जे शॅल विल येतं शॅल विलच्या नंतर नॉट घ्यायचं. सी विल नॉट हॅव टू स्पीक इंग्लिश. शी विल नॉट हॅव टू स्पीक इंग्लिश. तिला इंग्रजी बोलायचं नसेल किंवा इन इंग्लिश किंवा इंग्लिश काही वापरत तरी चालतं. अशा प्रकारे तुम्ही वाक्य करू शकता. आता हे झाले आपण निगेटिव्ह सेंटेन्सेस केलेत. आता आपण बघूया इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये काय करायचं की याचे इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सेस कसे करायचे. तर एक वाक्य आहे समजा की आय हॅव टू लर्न. हे वाक्य आहे आय हॅव टू लर्न मॅथ्स. हे वाक्य आपण जर घेतलं आणि जर याचं आपल्याला इंट्रॉगेटिव्ह प्रश्नार्थक वाक्य करायचं असेल तर काय करायचं तर आपल्याला माहिती आहे याचं निगेटिव्ह करताना आपण काय केलं होतं डू घेतलं होतं. बरोबर आहे. डोंट केलं होतं तर तेच डू काय करायचं सुरुवातीला घ्यायचं आणि मग निगेटिव्ह करायचं. मग काय होईल डू आय हॅव टू लर्न मॅथ्स. म्हणजे जे आपण हेल्पिंग वर्ब्स घेतलेत ते काय करायचे इकडं सब्जेक्टच्या सुरुवातीला घ्यायची. नेहमी आपण ज्या पद्धतीने इंट्रोगेटिव्ह प्रश्नार्थक वाक्य करतो त्याच पद्धतीने या ठिकाणी देखील प्रश्नार्थक वाक्य करायचे. किंवा इथं डज आला असेल तर डज सुरुवातीला घ्यायचं किंवा शॅल असेल विल असेल ते सुरुवातीला घ्यायचं आणि प्रश्नार्थक वाक्य करून डज सी हॅव टू लर्न मॅथ्स किंवा डज सी हॅव टू ड्रिंक वॉटर. अशा प्रकारचे वाक्य तुम्ही करू शकता. मित्रो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या ठिकाणी याला लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची की आपण इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स चालू केलेला आहे आणि तो इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स जर तुम्हाला जॉईन करायचा असेल तर नक्कीच तुम्ही काय करा कॉमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी या ठिकाणी एक व्हॉट्सअपची लिंक पाठवली आहे. ती व्हॉट्सअपची लिंक जॉईन करा. मित्र, तो आपला इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स कसा जॉईन करायचा त्या ठिकाणी तुम्हाला माहिती मिळेल. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.